नमस्कार. ज्ञानामृत सार या आपल्या आध्यात्मिक परिवारात तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या अशा एका श्लोकाचे चिंतन करणार आहोत, जो केवळ एक उपदेश नसून मानवी जीवनाची दिशा बदलणारा महामंत्र आहे. जेव्हा अर्जुनाचे मन भविष्याच्या चिंतेने आणि विजया-पराजयाच्या भीतीने ग्रासले होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला कर्मयोगाचे गुह्य ज्ञान दिले. हे ज्ञान आज आपल्यासाठीही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण आपणही रोजच्या आयुष्यात कर्मापेक्षा त्याच्या फळाचीच जास्त चिंता करतो. या चिंतेतून मुक्त होऊन परम शांतीचा अनुभव घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला, श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊन या दिव्य ज्ञानाचा आरंभ करूया. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा मा ते संगोस्त्व कर्मणी. 47. हा श्लोक म्हणजे गीतेचा हृदयबिंदू आहे. येथे भगवान श्रीकृष्ण मानवी मनाच्या सर्वात मोठ्या दुःखावर औषध देत आहेत, आणि ते दुःख म्हणजे अपेक्षा. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, तुझे कर्तव्य करणे, लढणे, प्रयत्न करणे हेच फक्त तुझ्या हातात आहे. त्याचा परिणाम काय होईल, जय मिळेल की पराजय, हे तुझ्या हातात नाही. जेव्हा आपण फळाची अपेक्षा करून कर्म करतो, तेव्हा आपली एकाग्रता भंग पावते. भीती आणि चिंतेने मन ग्रासून जाते आणि त्यामुळे कर्माचा दर्जा खालावतो. भगवंत प्रेमाने सांगतात की तू फळाचा मालक बनू नकोस. फळ देणारा मी आहे. तू फक्त तुझे कर्म ईश्वराची पूजा समजून कर. याचा अर्थ असा नाही की फळाची इच्छाच सोडून द्यायची, तर फळाच्या आसक्तीचा त्याग करायचा आहे. मी हे केले तर मला हे मिळालेच पाहिजे, हा हट्ट जेव्हा सुटतो तेव्हा मन शांत होते. तसेच भगवंत हेही सावध करतात की फळाची अपेक्षा नाही म्हणून कर्मच सोडून देणे, अकर्म, हे देखील चुकीचे आहे. निष्काम कर्म म्हणजे उदासीनता नव्हे, तर पूर्ण उत्साहाने पण परिणामाची चिंता न करता केलेले ईश्वरी कार्य होय. हे समर्पणच आपल्याला मोक्षाकडे नेते. मित्रहो, गीतेचे हे ज्ञान केवळ ऐकण्यासाठी नसून जगण्यासाठी आहे. अशाच दैवी आणि प्रेरणादायी विचारांसाठी आपल्या ज्ञानामृतसार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून ईश्वरी ज्ञानाचा हा प्रवाह तुमच्यापर्यंत अखंड पोचत राहील. हे परमेश्वरा, आम्हाला कर्मावर निष्ठा ठेवण्याची आणि फळाची आसक्ती सोडण्याची बुद्धी दे. आमचे प्रत्येक कर्म तुझ्या चरणी समर्पित असो. आपल्या सर्वांच्या आयुष्यात शांती आणि समाधान लाभो, हेच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना. जय श्रीकृष्ण.